Okay, good morning to each one of you. सर्वांना शुभ प्रभात. Once again, it's a wonderful opportunity to come in the presence of the Lord early in the morning and study the Word of God. आणि परत एक वार या प्रभाती एकत्रित येऊन देवाचं वचन शिकण्याची ही सुंदर अशी संधी आहे. This morning, I just want to let you know that we have completed the study on death, and now we are getting into the study of the next topic in this document, which is resurrection. आणि पुढे जाण्या अगोदर सांगू इच्छित आहे की आपण मरण याच्यावर अभ्यास केलेला आहे आणि आता त्याचा पुढचा भाग आहे पुनरुत्थान, त्यावर आपण आता अभ्यास करत आहोत. What is the meaning of resurrection? पुनरुत्थान म्हणजे काय, याचा अर्थ काय? Resurrection is the restoration of life together with fullness of being and personality. पुनरुत्थान म्हणजे जीवनाची पुनर्रचना, त्यामध्ये मानव प्राण्याची आणि त्याच्या व्यक्तिमत्वाची परिपूर्णता प्रविष्ट असते. So we saw that life consisted of breath and the body that God had given us. आणि मग आपण पाहिलं की जे शरीर आहे ते माती आणि देवानं जो प्राणवायू दिलेला आहे त्यापासून तयार झालेला आहे. At death, the body goes back to the dust and the breath goes back to God. आणि मग मरणाच्या वेळेस जे शरीर आहे, जी माती आहे ती मातीस परत मिळतं आणि जो प्राणवायू देवाने दिला तो देवाजवळ परत जातो. After a person is dead and is in the grave, at the time of resurrection, he receives his body back along with his breath. आणि मग ज्या वेळेस एखादा मनुष्य मरणाधीन झालेला आहे आणि त्याला मरणाचा अनुभव झालेला आहे, ज्यावेळेस त्याचं पुनरुत्थान होतं त्याला दिलेला प्राणवायू देखील त्याला परत प्राप्त होतो. The only difference when a person is born and is resurrected is that he is completely reformed and renewed without sin. आणि मग याच्यामध्ये फरक असा आहे की ज्या वेळेस तो पुनरुत्थान होऊन नवीन जन्म घेतलेला आहे तो त्यावेळेस तो पूर्ण रीतीनं नवा झालेला आहे आणि तिथून पुढं त्याच्यामध्ये कोणतंही पातक नसणार. As the Bible says, the wages of sin is death, but the gift of God is everlasting. शास्त्र आपल्याला सांगतं की पापाचे वेतन मरण आहे, परंतु जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त आहे. And so, if you want to experience life beyond the grave, there has to be resurrection. आणि मग जर आपल्याला त्या कबरेच्या पलीकडे देखील एक आनंद किंवा चांगला अनुभवायचा आहे, सुख अनुभवायचं आहे, तर आपल्याला पुनरुत्थान असलंच पाहिजे. We see throughout the Old Testament and the New Testament, God's messengers have expressed the hope in resurrection. आणि आपण जुना करार आणि नवा करार याच्यामध्ये जे जुने संदेश होते त्यांच्याद्वारे पाहिलेलं आहे की पुनरुत्थानाची आशा त्यांच्याद्वारे आपल्याला मिळते. The book of Job, Job speaks about resurrection in the book of Job, chapter 14, 13, and 14. आणि योबाच्या पुस्तकामध्ये त्यानं याच्याबद्दल सांगितलेलं आहे. योगाचा 14वा अध्याय 13, 14 आणि 15. He says, "Oh, that you would hide me in the grave, that you would conceal me until your wrath is past, that you would appoint me a set time and remember me." Verse 13 says, 13 वचन म्हणतं, तू मला अधोलोकात लपवशील, तुझा क्रोध क्षमेपर्यंत मला दृष्टीआड ठेवशील, माझी मदत नियमित करून मग माझी आठवण करशील तर किती बरे होईल. So Job is very rightly saying that he will be in the grave, and when the troubled times pass away, at an appointed and at a set time, God will remember him. आणि मग इथं योब म्हणत आहे की तो मला अधोलोकामध्ये लपवेल आणि जोपर्यंत परमेश्वराचा क्रोध शमत आहे किंवा अडचणी दूर होत आहे तोपर्यंत परमेश्वर मला त्याच्या दृष्टीआड ठेवेल, अडचणीपासून दूर ठेवेल. And at a very set time, God will remember him. आणि मग ज्यावेळेस नियमित वेळ असेल त्यावेळेस परमेश्वर त्याची आठवण करेल. What is the set time? तर आता ही नियमित अशी वेळ कोणती आहे? The set time is when Christ comes the second time and resurrects the righteous dead. आणि मग ही नियमित वेळ तेव्हाची आहे ज्यावेळेस येशू ख्रिस्त परत येतो आणि जे ख्रिस्तामध्ये
धार्मिक लोक मरण पावलेले आहेत त्यांचं पुनरुत्थान करत आहे. So you see, Job, even before dying, he had seen that time when resurrection will take place after death. आणि मग हा इयोब आहे त्यानं देखील पाहिलेलं आहे की पुनरुत्थान हे होणार आहे. Verse 14 says, if a man dies, shall he live again? The question mark. If a man dies, shall he live again? प्रश्न आहे, प्रश्नचिन्ह आपल्याला याच्या समोर पाहायला मिळतं, मनुष्य मृत झाल्यावर पुन्हा जिवंत होईल काय? All the days of my hard work, hard service, I will wait till my change comes. माझी सुटका होईपर्यंत कष्टमय सेवेचे सगळे दिवस मी वाट पाहत राहीन. You shall call and I will answer you. You shall desire the work of your hands. तू मला हाक मारशील, मी तुला उत्तर देईन. मी जो तुझ्या हातची कृती त्या माझ्याविषयी तुला उत्कंठ लागेल. So as every human being, Job also had a question. God, is there life again after death? आणि मग योवाप्रमाणेच अनेकांनाच हा प्रश्न होता की परमेश्वरा, मरणानंतर काय आयुष्य आहे का? And he also says that, God, when you call me the second time, I will answer, and the works of your hand that you have made me with, I will come back to life. आणि मग तो म्हणत आहे की तू ज्यावेळेस मला हाक मारशील त्यावेळेस तू मला उत्तर देशील आणि मी परत एक वार तुझ्या सुटका होईची वाट पाहत आहे, तू मला उठवशील. Again, Job in the book of 19 reassures about resurrection. आणि 19व्या अध्यायामध्ये योबाच्या पुस्तकात आपल्याला पुनरुत्थानाबद्दल अभिवचनित करण्यात येत आहे. Job chapter 19 verse 25. 25व्या वचनापासून It says, for I know that my Redeemer lives, and he shall stand at the last on the earth. मला तर ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे, तो अंती पृथ्वीवर उभा राहील. And he says, and after my skin is destroyed, this I know, that in my flesh I shall see God. ही माझी त्वचा छिन्न भिन्न होऊन नष्ट झाली तरी मी देवाला देह विरहित पाहिल. You see, Job is writing this even before Christ had come the first time. Job is writing this even when he has seen death in and around him, and he knows that he was suffering with all the problems as sickness. But through all this, he says, I will see God in my flesh. आणि मग इयोब इथं येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आगमना अगोदरच या सर्व गोष्टी बोलत आहे. त्याच्या अवतीभोवती तो सर्व हे प्रकारचे मरण बघत आहे. तो स्वतः या सर्व अडचणीमध्ये इतक्या वाईट परिस्थितीमध्ये असताना देखील या सर्व गोष्टी तो बोलत आहे आणि म्हणत आहे. So you see how assured Job was about resurrection. आणि मग आपण हे पाहू शकतो की इयोब किती खात्रीशीर आहे पुनरुत्थानाबद्दल. Let us go to the book of Isaiah. The book of Isaiah, यशाच्या पुस्तकामध्ये आपण जाऊया. 19. Let us see the assurances that Old Testament gives us about resurrection. 26वा अध्याय आणि 19. It says, your dead shall live, together with my dead body they shall arise. Awake and sing, you who dwell in dust, for your dew is like the dew of the herbs, and the earth shall cast away out the dead. तुझे मृत जिवंत होतील, माझ्या लोकांची प्रेते उठतील. मातीस मिळाल्यांनो जागृत व्हा, गजर करा, कारण तुझ्यावरील दहीवर हे प्रभातीचे जीवनदायी दहीवर आहे. भूमी प्रेते बाहेर टाकील. So there is a very, very clear instructions written by Isaiah that you will rise up, your dead body will come out of the grave, and it will come out of the dust, and you will be awake, and you will be singing in flesh. आणि मग इथं सांगण्यात येत आहे की ज्यावेळेस मृत जिवंत होतील, त्यांची प्रेते उठले जातील आणि गजर होईल, सर्वजण आनंद करतील. In New Testament, we are going to study about resurrection in the book of 1 Corinthians chapter 15. आणि पहिले करीत 15वा अध्याय हे आपण नव्या करारामध्ये पुनरुत्थानाबद्दल शिकतो. The hope of resurrection, for which we have solid evidence, encourages
us that we can enjoy a better future beyond the present world in which death is the destiny of all. आणि मग आपण इथं शिकत आहोत की ज्या सांप्रत जगामध्ये सर्व अखेरचे स्थळ म्हणजे मरण आहे, त्या पलीकडे उत्कृष्ट भावी जीवनाचा सुखद लाभ घेण्यास या पुनरुत्थानाविषयी आम्हाजवळ पुरा भरोसा आहे आणि आपल्याला आशा देते. See, we not only believe that after death and when Christ is coming the second time, we believe that we all will be resurrected. And when we are resurrected, we will have a better future, a better world to live in. आणि मग ज्यावेळेस ख्रिस्त येणार आहे त्यावेळेस तो सर्वांचं पुनरुत्थान करणार आहे आणि त्या पुनरुत्थानामध्ये एक चांगलं आयुष्य सर्वांजवळ असेल, एक जी चांगली आशा प्रत्येकाकडे आहे त्याच्यामध्ये जगतील. You know, the Bible in Revelation chapter 21:4 says, and God will wipe away every tear from their eyes. There shall be no more death, nor sorrow, nor crying. There shall be no more pain, for the former things have passed away. प्रगटीकरण 21 वचन म्हणतं की तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील. यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्टही नाहीत, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. And verse 5 says, then he who sat on the throne said, behold, I make all things new. He said to me, write, for these words are true and faithful. किंवा राजासनावर बसलेला म्हणाला, पहा मी सर्व गोष्टी नवीन करतो. तो म्हणाला, लिही, कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत. So what we are looking at in resurrection is not only getting up from the grave with a new life, with a reformed life, with the same body, but we are also looking forward towards a wonderful living with God where there will be no pain, where there will be no crying, where there will be no death. Only we all will be made new in Jesus Christ. आणि मग आपण ज्यावेळेस या पुनरुत्थानाकडे बघत आहोत त्यावेळेस आपल्याकडे नवीन शरीरे असतील. तिथून पुढे कुठेही शोक नाही, रडणं नाही आणि आपल्या समोर कोणतीही दुःख असणार नाही. आपण सर्व गोष्टीमध्ये नवीन झालेले पाहणार आहोत आणि तिथं दुसरं मरण देखील नाही. Now let us look at, this was what we looked at is resurrection. What is resurrection? Now we are going to look at Christ's resurrection. मग आता आपण पाहूया की ख्रिस्ताचं पुनरुत्थान याच्याबद्दल शिकूया. The resurrection of the righteous dead to immortality is closely associated with Christ's resurrection. धार्मिकांचे पुनरुत्थान होऊन त्यांना अविनाशीपण लाभेल याचा घनिष्ठ संबंध ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाशी येतो. कारण पुनरुत्थित येशू ख्रिस्त शेवटी मृतास उठवेल. Because it is the resurrected Christ who will eventually raise up the dead. कारण हाच पुनरुत्थित येशू ख्रिस्त शेवटी मृतांना उठवणार आहे. The book of John chapter 5:28 and 29 specifies this, that when Christ is resurrected, then only he can resurrect the righteous dead. मग आपण योहानाचा 5वा अध्याय 28-29 मध्ये बघत आहोत की जर येशू ख्रिस्त उठवला गेला आहे तरच तो जे मरण पावलेले आहेत त्यांना उठवू शकत आहे. John chapter 5:28 says, do not marvel at this, for the hour is coming in which all who are in their graves will hear his voice and come forth, those who have done good to the resurrection of life, and to those who have done evil to the resurrection of condemnation. याविषयी आश्चर्य करू नका, कारण कबरातील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्म केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्म केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील. अशी वेळ येत आहे. So definitely, because of Christ's resurrection, there will be resurrection of those who have died in Christ. आणि मग ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामुळे जे धार्मिक लोक मरण पावलेले आहेत त्यांचं देखील पुनरुत्थान असणार आहे. Now let us look at why is it important that Christ had to be resurrected. आता आपण पाहूया की हे का महत्त्वाचं आहे येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान. And we are going to study it from 1 Corinthians chapter 15 and 14 onwards. आणि आपण हे 1 कोरिंथ 15वा अध्याय 14 वचनापासून पुढे शिकत आहोत. Here it says,
what would have happened if Christ had not been resurrected? This is the question. What if Christ आता did? आणि इथं प्रश्न आहे की जर ख्रिस्तच उठवला गेला नसता तर मग काय झालं असतं? Paul is now summarizing the consequences in 1 Corinthians chapter 15. What if Christ did not resurrect? आणि मग पौल आहे तो या सर्व गोष्टीचा सारांश देत आहे जिथं आपल्याला पाहायला मिळतं की जर ख्रिस्तच उठवला गेला नसता तर काय झालं असतं? So Paul says, the first thing he says in in 1 Corinthians chapter 15 verse 14, if Christ is not risen, then our preaching is in vain. आणि पौल म्हणत आहे की जर ख्रिस्त उठवला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासही व्यर्थ. Point 2, which is in verse 17, it says, there would be no forgiveness of sins. And if Christ is not risen, you are still in your sins. आणि मग जर ख्रिस्त उठवला गेला नसता तर आपल्याला पापाची क्षमा देखील मिळाली नसती आणि तुम्ही अजून पापातच असता. So you see, we would have not been forgiven of our sins if Christ was not risen, and all of us would have still been living in sin. आणि जर ख्रिस्त उठवला गेला नसता तर आपण सर्वजण त्याच पापामध्येच राहिलो असतो आणि मग आपण उठवले गेलो नसतो. There would be no purpose in believing in Jesus. आणि मग ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवण्यापाठीमागे काहीच उद्देश राहिला नसता. Fourth point says there would be no general resurrection from the dead. Now, if Christ, there would be no general resurrection from the dead. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की कोणाचंही मेलेल्यांचं पुनरुत्थान झालेच नसतं. And verse 12 says there would be no hope beyond the grave if Christ was not risen. आणि मग जर मेलेले उठले नसते तर मरणानंतर आशा देखील राहिली नसती. And once you died, all of us would have perished if Christ was not resurrected. जर ख्रिस्त उठवला गेला नाही तर ख्रिस्तामध्ये ज्यांनी महानिद्रा घेतली त्यांचा देखील नाश झाला असता. So it is very important that it was very important that Christ first was resurrected, so that he set an example for us that there is resurrection after death. आणि हे खूप महत्वाचं आहे एक उदाहरण म्हणून आपल्या समोर असणं की ख्रिस्त सर्वप्रथम उठवला गेला पाहिजे मगच तो मेलेल्यांचं पुनरुत्थान करू शकतो. The second point under resurrection is a bodily resurrection. आणि मग आता पुनरुत्थानाच्या भागामध्ये दुसरा मुद्दा असा आहे शारीरिक पुनरुत्थान. Meaning he came out of the grave with the body and with the spirit. याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस तो कबरेतून बाहेर आला तो गौरवी शरीरानं आलेला आहे आणि आत्म्याने देखील आला आहे. The Christ who came from the tomb was the same Jesus who lived here in flesh. कबरेतून वर आलेला ख्रिस्त या पृथ्वीवर देहाने राहिलेला तोच येशू होता. Now he had a glorified body, तर आता त्याचे शरीर गौरवी होते but it was still a real body. परंतु ते खरे शरीर होते. It was so real that others did not even notice the difference. आणि ते इतके खरे सत्य होते की त्यातील फरक दुसऱ्यांच्या ध्यानातही आला नाही. Let us turn to the book of Luke chapter 24 to see the reality of the body of Jesus Christ. त्याचा 24व्या अध्यायात आपण पाहू शरीराची जी वास्तविकता आपल्याला पाहायला मिळते त्याच्या शरीरासंबंधी. This is the story when Jesus Christ had risen up in Luke 24 verse 13 onwards. आणि आपण बघत आहोत लोक 24वा अध्याय 13 वचनापासून पुढे की खरी कथा आहेत. This is at the time when Jesus Christ had risen from the grave. आणि मग ही तेव्हाची गोष्ट आहे ज्यावेळेस येशू ख्रिस्त मरणातून उठवलेला आहे. Now behold, two of them were traveling that same day to the village called Emmaus, which was 7 miles from Jerusalem. त्याच दिवशी त्यांच्यातील दोघे जण यरुशलेमापासून सुमारे 4 कोसा परील अमाउस नावाच्या गावाला चालले होते. And they talked together of all the things which had happened. ते घडलेल्या सर्व गोष्टींविषयी एकमेकांशी संभाषण करत होते. So they were talking about the crucifixion. They were talking about the burial of Jesus Christ in the tomb. आणि मग ते येशू ख्रिस्ताचं वधस्तंभ त्याचं मरण आणि कबरेमधल्या सर्व गोष्टीबद्दल
संभाषण करत होते. And so it was while they were discussing or conversing and reasoning that Jesus himself drew near and went with them. आणि मग असं झाले की ज्यावेळेस ते संभाषण आणि चर्चा करत होते, येशू स्वतः त्यांच्या जवळ येऊन चालू लागला. But their eyes were restrained so that they did not know him. परंतु त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे जणू काय बंद करण्यात आले होते. And he said to them, Jesus said to them, आणि मग त्याने त्यांना म्हटले, what kind of conversation is that you have with one another as you walk and are very sad? आणि तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकाबरोबर बोलत आहात त्या कोणत्या आहेत? तेव्हा ते म्लानमुख होऊन उभे राहिले. And then one whose name was Cleopas answered and said to him, are you the only stranger in Jerusalem? And have you not known the things which happened there in these days? मग त्यांच्यातील क्लेप्पा नावाच्या इस्माने त्याला उत्तर दिले, अलीकडे यरुशलेमेत घडलेल्या गोष्टी ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय? Then, uh, then he said to them, what things? So they said to him, the things concerning Jesus of Nazareth, who was a prophet, mighty in deed and word before God and all the people. आणि तो त्यांना म्हणाला, कसल्या गोष्टी? त्यांनी त्याला म्हटले, नासरेतकर येशूविषयीच्या. तो देवाच्या सर्व लोकांच्या समोर कृतीने व उत्कीने पराक्रमी संदेष्टा होता. We need to understand one thing that we are trying to tell through the scriptures is that Jesus Christ was in flesh, was in the spirit, and was walking and talking like normal people during this conversation. आणि मग ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त उठवलेला आहे, त्याला देखील शरीर आहे, त्याला देखील आत्मा आहे आणि एका साधारण मनुष्याप्रमाणेच तो या सर्व लोकांशी संभाषण करत आहे. So that's the point that we are trying to prove is that when Jesus Christ was resurrected, he had a glorified body, a real body, and he was communicating like normal people. हाच मुद्दा मला इथं स्पष्ट करायचा आहे, की ज्यावेळेस तो उठवला गेला आहे, तो एका नॉर्मल साधारण मनुष्याप्रमाणे, शरीराप्रमाणेच वागत वर्तत आहे. The another incident after the resurrection of Jesus Christ was in the book of John, chapter 20, verse 14 to 18. आणि अजून एक मुद्दा ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त मरणातून उठला, ते आपल्याला योहानाच्या 20व्या अध्यायामध्ये पाहायला मिळत आहे. This is at the time when Mary Magdalene sees the risen Lord. आणि ही ती वेळ आहे ज्यावेळेस मरिया मग्दलिया प्रभू येशू ख्रिस्ताला मरताना उठताना पाहत आहे. In verse 14, it says, now when she had said this, she turned around and saw Jesus standing there and did not know that it was Jesus. She saw a figure, she saw a body, and she saw Jesus exactly, but she did not know that it was Jesus Christ. Verse 14. 14 वचन म्हणतं, असे बोलून ती पाठमोरी फिरली, तेव्हा तिला येशू उभा असलेला दिसला, परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. तिला दिसत होता की कोणीतरी व्यक्ती उभा आहे, परंतु ती ओळखली नाही की येशू ख्रिस्त आहे. And Jesus said to her, woman, why are you weeping? And whom are you seeking? येशूने तिला म्हटले, बाई, का रडतेस? कोणाचा शोध करतेस? And she, supposing him to be the gardener, said to him, sir, if you have carried him away, tell me where you have laid him, and I will take him away. आणि मग तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली की दादा तू येथून नेले असलेस तर कोठे ठेवलेस हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईल. And Jesus said to her, Mary. आणि मग येशूने तिला म्हटले, मरिये. She turned and said to him, Rabbi, which ती means वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, रबुनी, teacher. म्हणजे गुरुजी. And Jesus said to her, do not cling to me, for I have not yet ascended to my Father. But go to my brethren and say to them, I am ascending to my Father and your Father, and to my God and to your God. येशूने तिला म्हटले, मला बिलगून बसू नकोस, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. तर माझ्या बांधवाकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो.
And Mary Magdalene came and told the disciples that she had seen the Lord and that he had spoken things to her. आणि मग मेरी मगदलीनं तिनं जाऊन शिष्यांना भेटली आणि त्यांना ती सांगत आहे की तिनं ख्रिस्ताला पाहिलं आहे. So, this conversation of Mary talking to Jesus Christ, seeing Jesus Christ in a bodily figure, tells us that Jesus Christ was in real flesh and in spirit after death. आणि मग ही जी घटना घडत आहे ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त उठला आहे, मरिया आणि मगदलिया यांचं इथं भेट आपल्याला पाहायला मिळत आहे की जिथं येशू ख्रिस्त तिच्या समोर उभा आहे, तो शरीरामध्ये आत्म्यामध्ये आहे, ही गोष्ट आपल्याला स्पष्ट होते. There's one more incident. Jesus himself denied that he was some kind of spirit or ghost. Speaking to his disciples, he said, "Behold my hands and my feet. Handle me and see, for the spirit does not have flesh and bones as you see I have." This is in the book of Luke 24:39. आणि मग अजून एका ठिकाणी आपल्याला लक्षात येत आहे की लोक 24व्या अध्यायामध्ये त्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्त स्वतः लोकांना सांगत आहे की माझे हात पाय तपासा, जसं भूतांना आत्मा नसतो किंवा स्पर्श नसतो तसं मला नाही. So here is what Christ himself is saying, that behold my hands and my feet, that it is I myself. Handle me and see, for the spirit does not have flesh and bones as you see I have. So Christ is making very, very clear that it was Christ in flesh and in blood. ख्रिस्त म्हणत आहे की माझे हात माझे पाय तपासा, मी तो आहे, मला चाचपून पहा, जसे मला हाड मांस असलेले पाहता तसे भूताला नसते. येशू ख्रिस्त इथं सांगत आहे की तो खरोखर शरीरामध्ये रक्ताच्या शरीरामध्ये तिथं उपस्थित आहे. And Jesus Christ, to prove once again the physical reality of his resurrection, he also ate in their presence. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतः तो त्यांच्यामध्ये खरोखर शरीरानं उपस्थित आहे हे सांगण्याकरिता तो त्यांच्या समोर जेवायला बसला. Luke 24:42 says, "And so they gave him a piece of a broiled fish and some honeycomb. He took it and ate in their presence." त्यांनी त्याला भाजलेल्या माशाचा तुकडा व मधाच्या पोळ्याचा काही भाग दिला आणि तो त्यांच्या समवेत घेऊन त्यांनी खाल्ला. So we see that it was important for Jesus Christ to be resurrected. And when Jesus Christ was resurrected, he also was seen to many as witness that he was in body and in flesh and in spirit, and like any ordinary human being. आणि मग आपल्या लक्षात येत आहे की ज्यावेळेस त्याचं पुनरुत्थान झालेलं आहे, तो त्याच्या शरीरामध्ये आहे, रक्तमय असं त्याचं मांसमय शरीर आहे आणि जिथं जसं आपण सर्वजण साधारण व्यक्ती आहोत तशाच पद्धतीचं त्याचं शरीर आपल्याला बघायला मिळत आहे. Now we are going to see what is the impact of Jesus Christ resurrecting. आता ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा आघात काय झाला हे आपण बघत आहोत. The resurrection had an electrifying impact on Christ's disciples. ख्रिस्ताच्या शिष्यावर पुनरुत्थानाचा आश्चर्याचा जोरदार आघात झाला. It says it transformed a group of weak and frightened men into valiant apostles ready to do anything for the Lord. आणि मग त्यामुळे निर्बल आणि भयप्रत झालेल्या गटाचे रूपांतर शूर प्रेषितांमध्ये होऊन आपल्या स्वामीसाठी कोणतीही गोष्ट करण्यास ते तयार झाले. Because Christ has resurrected and Christ revealed himself to the disciples were ready to do anything for the Lord. आणि मग त्यांच्यामधून ही जी भीती आहे, निर्बलपणा आहे, दूर गेला आणि ज्यावेळेस ते ख्रिस्ताला पाहत आहेत पुनरुत्थित, ते त्याच्यासाठी काहीही करायला तयार होते. Before the crucifixion of Jesus Christ, Peter was afraid and he denied Jesus 3 times. ख्रिस्ताचा वधस्तंभ किंवा त्याचं अर्पण होण्या अगोदर जो पेत्र आहे तो घाबरला आणि त्यानं ख्रिस्ताचा नकार देखील केला. But you see, when Christ had resurrected, they all received power and they turned as
valiant apostles ready to do anything for the Lord. The same the Lord now which is resurrected. परंतु ज्यावेळेस त्यांना पवित्र आत्मा प्राप्त झाला किंवा त्यांनी या गोष्टी पाहिल्या, त्यावेळेस त्यांनी कार्य हाती घेतले आणि त्याद्वारे रोमी साम्राज्य त्यांनी हलवून सोडले, जगाची उलटापालट केली. Here it says in Philippians chapter 3 verse 10, that I may know him and the power of his resurrection and the fellowship of his suffering, being conformed to his death. फिलिप्पियस पत्र 3 अध्याय 10 वचन म्हणत आहे, हे अशासाठी आहे की तो त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य, त्याच्या दुःखाची सहभागिता यांची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी. And verse 11 says, if by any means I may attend to the resurrection from the dead. म्हणजे कसंही करून मी मृतांमधून पुनरुत्थान मिळवावे. My friends, I want you to understand the impact of Jesus Christ's resurrection. माझ्या मित्रांनो, माझी इच्छा आहे आपण समजून घ्यावं की ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा काय आघात सर्व जगावर देखील झाला. It was not only that Jesus Christ was resurrected and his plan of salvation completed, but also it gave power and strength to each one of us, those living at that time and those who are living beyond that time, that we have a hope in Jesus Christ's resurrection. आणि मग आपल्याला लक्षात येत आहे की ख्रिस्त पुनरुत्थित होऊन जी तारणाची योजना आहे तीच पूर्ण झाली नाही, तर ज्यावेळेस ख्रिस्त पुनरुत्थित झाला तर सर्वांना सामर्थ्य प्राप्त झालं आणि हे ख्रिस्ताचं कार्य पुढे चाललं आहे. Let us look at the book of Acts chapter 4 verse 33. आपण अजून एक वचन पाहूया, प्रेषितांची कृत्ये 4 अध्याय 33 वचन. And with great power the apostle gave witnesses to the resurrection of the Lord Jesus Christ, and great grace was upon them all. प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती. Acts 17:6 says, and the mission they undertook as a result of it shook the whole Roman Empire and turned the world upside down. परंतु त्याचा शोध लागला नाही तेव्हा त्यांनी 17:6 ना? Yes. Acts chapter 17 verse 6. परंतु त्यांचा शोध लागला नाही तेव्हा त्यांनी यासून कित्येक बंधूंना नगराच्या अधिकाऱ्यांकडे ओढत नेऊन आरडाओरड करत म्हटले, ज्यांनी जगाची उलटापालट केली ते येथेही आले आहेत. So first impact of the resurrection of Jesus Christ, we see that the disciples from weakness became strong and powerful, and they were so much convinced about the resurrection and seeing the practicality of Jesus Christ rising from the dead, they shook the whole Roman Empire. आणि मग आपण इथं बघत आहोत की या पुनरुत्थानाचा सर्वप्रथम आघात काय झाला, तर जे दुर्बल असे शिष्य होते ते सर्व सामर्थ्यामध्ये परिवर्तित झालेला आहे आणि त्यांनी प्रत्येकाने रोमी साम्राज्य हलवून सोडलं. And secondly, what happens after Christ's resurrection is that through power, they started preaching the gospel to every place. जे दुसरा भाग झाला तो म्हणजे सामर्थ्यानं ते पुनरुत्थानाच्या द्वारे सामर्थ्यानं जगाला सुवार्तेची घोषणा करू लागले, प्रचार करू लागले. So we will continue to see the impact of Jesus Christ tomorrow, but in just a few minutes we will continue to see what resurrection and summarize what resurrection is. आणि इथून पुढचा भाग आपण पुढे उद्या शिकणार आहोत, परंतु फक्त आपण सारांश रीतीने पाहूया की पुनरुत्थान याबद्दल. So resurrection is the restoration of life together with fullness of being and personality. आणि मग पुनरुत्थान म्हणजे जीवनाची पुनर्रचना आहे, त्यामध्ये मानव प्राण्याची आणि त्याच्या व्यक्तिमत्वाची परिपूर्णता आहे. This is subsequent to death. When you die, then you resurrect. आणि हे सर्व मरणानंतर होतं. ज्यावेळेस तुम्ही मरता त्यानंतर तुम्ही पुनरुत्थित होता. We have seen through the life of Job, and we have seen through the life of the psalmist, and we have seen through the life of Isaiah. They were confident and rejoicing even
before Christ had died about resurrection. आणि आपण योबाच्या आणि स्तोत्रातील अनेक लोकांच्या जीवनातून यशाच्या पुस्तकामधून देखील पाहिलेले आहेत की पुनरुत्थान आहे आणि मरणानंतर पुनरुत्थान आहे याची आशा शाश्वती वचने देत आहेत. And we saw what was the importance of Christ's resurrection. आणि मग ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा काय आघात असतो हे देखील आपण पाहिलं. If Christ was not risen, our preaching would have been in vain. आणि जर ख्रिस्त उठवला गेला नसता तर आपली घोषणा व्यर्थ असती. We would have not been forgiven of our sin, and we still would have been in sin. आणि आपल्या अपराधाची क्षमा झाली नसती आणि आपण तरी देखील पापातच राहिलो असतो. If Christ had not risen, our faith would have been futile. आणि मग जर ख्रिस्त उठवला गेला नसता तर आपला जो विश्वास आहे तो निरर्थक झाला असता. And if Christ is not risen, then also those who have fallen asleep in Christ would have perished. आणि मग जर ख्रिस्तच उठवला गेला नसता तर जे ख्रिस्तामध्ये मरण पावलेले आहेत त्यांचा देखील नाश झाला असता. And then we saw the bodily resurrection, where all the disciples and Mary witnessed a personal touch with Jesus Christ, seeing that he was bodily resurrected. मग आपण या पुनरुत्थानामध्ये बघत आहोत की अनेकांनी साक्ष दिलेली आहे. मग ते 2 व्यक्ती असतील, मरिया असेल आणि शिष्य आहेत की शरीरानं ख्रिस्त उठवला गेला होता. And one of the impacts that we saw this morning about Jesus Christ's resurrection was that they received power to preach the gospel of Jesus Christ. आणि त्याच्या पुनरुत्थानाचा आघात अजून एक आपण पाहत आहोत की ते सर्व निर्बल असे शिष्य सामर्थ्याने भरले आणि देवाची वचनाची सुवार्ता करू लागले, घोषणा करू लागले. Tomorrow we are going to see few more impacts of the resurrection, and we are going to study about the first and the second resurrection. So let's continue to be present tomorrow as we are going to conclude this doctrine of death and resurrection. May God bless you and have a wonderful day. आणि मग उद्याच्या दिवशी आपण या दुसऱ्या पुनरुत्थानाबद्दल शिकणार आहोत आणि हा अभ्यास आपण पुढे देखील चालू ठेवणार आहोत. परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो आणि आजचा दिवस आपल्या सर्वांना आनंदाचा असो.